हॅलो विवर्स, आता आपण आहोत नानापेठेत तुम्ही बघू शकता भरपूर प्रमाणात वारकरी जमलेले आहेत। दिंड्यांची पालख्यांची वर्दळ अशी सुरू आहे, पण त्यातल्या त्यातच आपल्याला एक आगळी वेगळी दिंडी भेटलेली आहे। ती दिंडी म्हणजे बार्टी ही संस्थेतर्फे राबवण्यात येत आहे संविधान दिंडी। हे आगळं वेगळं उपक्रम बार्टी संस्थेतर्फे राबवले जात आहे। राईट फ्रॉम आळंदी ते पंढरपूर ही दिंडी जाणार आहेत। आपल्यावर ह्या विषयी बोलण्यासाठी बनगर मॅडम आहेत। बनगर मॅडम आपल्याला समजून सांगतील की या उपक्रमातून ते जनजागृतीचे काम कशा प्रमाणे करत आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी ही सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाची स्वायत्त संस्था आहे आणि आमच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री महोदय असतील शिरसाट साहेब, प्रधान सचिव श्री हर्षदीप कांबळे साहेब आणि आमच्या बार्टीचे महासंचालक माननीय श्री वारे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही दिंडी सालाबाद प्रमाणे यावर्षी आपण आळंदीच्या मॅडम कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद अतिशय चांगला आहे। आता तुम्ही जर पाहिलं तर इथे आपण प्रबोधन गीतांचा कार्यक्रम साधारणतः 4 वाजता ठेवलेला आहे, तर त्याला तुम्ही पुन्हा अवश्य भेट द्या। त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की प्रचंड लोकांमध्ये ह्या दिंडीबाबत उत्सुकता पण आहे, तेवढंच त्यांना त्याच्याबाबत मॅडम ते उत्सुक आहेत, पण त्यांचे प्रश्न काय तुम्हाला एक नॉर्मली जे काय प्रश्न विचारतात? प्रश्न हेच असतात की आपण ह्याचा पाठीमागचा उद्देश काय आहे, की आपण ह्या वारीमध्ये ही दिंडी का संविधान दिंडी काढतोय। तर याचा असा प्रमुख उद्देश आहे की आपण जे जनसामान्य आहेत, वारीमध्ये आपण बघतो की पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशातून लोक येत असतात, सहभागी होत असतात। तर या माध्यमातून जो संविधानाचा जो प्रचार प्रसार आहे, कारण आपण पाहिलं तर हे संविधानाचा अमृत महोत्सवी वर्ष चालू आहे, तर त्यामुळे या संविधानाची जी माहिती आहे ती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी व्हावी या उद्देशाने आपण ही संविधान दिंडी दरवर्षी काढत असतो। आणि त्याचबरोबर जे आपल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या योजना आहेत, तर त्या पण योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवाव्यात, तर हा या संविधान दिंडीचा उद्देश आहे। मॅडम अजून कुठल्या विषयांवर तुम्ही जागृती करत आहात? कारण की भरपूर ग्रामीण भागातून वारकरी इथं सहभागी होतात दरवर्षी। आताही तुम्हाला भरपूर ग्रामीण भागातले भेटत असेल ज्यांना स्कीम्स वगैरे माहित नाहीये किंवा कायदे हक्क मूलभूत हक्क। ऍक्च्युली स्कीमचं जर तुम्ही म्हणाल तर आपण सगळ्या योजनांची माहिती पण त्यांना देतो, जे आपल्या संविधान दिंडीस भेट देतात। याचबरोबर आपले जे समतादूत आहेत ज्यांच्या माध्यमातून आपण हे क्षेत्रीय पातळीवरती संविधान दिंडी जी आहे हा उपक्रम आपण राबवत असतो दरवर्षी। तर आमचे समतादूत या भाविकांना किंवा या दिंडीत सहभागी झालेल्या आपल्या नागरिकांना संविधानाची माहिती देतात, आपली उद्देशिका त्यांना देऊन त्याचं महत्त्व समजून सांगतात। पुन्हा आपण प्रश्न मंजुषेच्या माध्यमातून की खरंच संविधान या विषयावरती लोकांमध्ये किती जनजागृती आपण करतोच, पण त्यांच्यामध्ये पण आहे का हे पण आपण पाहतोय या माध्यमातून। तर तेव्हा आपण चालता बोलता प्रश्न मंजुषाचा कार्यक्रम घेतो आणि त्या माध्यमातून 3 प्रश्नांची उत्तरं जो कोणी बरोबर देईल तर त्याला आपण संविधानाचं जे भारतीय संविधानाची जी प्रत आहे पुस्तक ते आपण त्यांना भेट स्वरूपात देत आहोत। मग प्रश्न मंजुषा असेल किंवा प्रबोधनाच्या माध्यमातून त्यांना संविधानाची जनजागृती असेल, हे आपण उपक्रम राबवतोय। आणि ही दिंडी आळंदीपासून निघालेली आहे, तर ही पंढरपूर पर्यंत जाणार आहे। मॅडम शेवटचा प्रश्न, काय आवाहन करणार समाजाला? समाजाला हेच आवाहन करणार की मी मगाशी उल्लेख केला तसा की आपण डे टू डे लाईफ मध्ये पण संविधानच जगत असतो। आपल्याला हक्कांची सगळ्यांना जाणीव असते की हा माझा हक्क आहे, पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या संविधानाने काही मूलभूत हक्कांसोबत कर्तव्य पण दिलेले आहेत। मला असं वाटतं की एक सुजाण नागरिक म्हणून आपण त्या कर्तव्याचं सुद्धा पालन करावं। एक छोटंसं हे पाहिलं तर आपण जो सिग्नल असतो तो सिग्नल रेड झाल्यानंतर थांबायचा, तो तोडायचा नाही, हा एक नियमाचा भाग आहे। कायदा सुव्यवस्था हा पण संविधानातूनच आलेला आहे आपल्याकडे, आपण असं म्हणूया संविधानाचाच परिपाक आहे। त्यामुळं आपण आपल्या हक्कांची जाणीवाबरोबरच आपण आपल्या कर्तव्यांचं पण पालन करावं। संविधानात आपल्या जी कर्तव्य नमूद केलेली हे मी या दृष्टीतून किंवा या ह्याच्यातून आवाहन करेल आणि आमच्या संविधान रथाला भेट द्यावी, अवश्य माहिती जाणून घ्यावी, सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाच्या योजना पण जाणून घ्याव्यात, हे आवाहन मी करेन। तर नक्कीच आपण बघितलं असेल फक्त संविधानाची प्रत न देता अनेक उपक्रमांबाबतही ते जनजागृती करत आहे समाजामध्ये। न्यूज.साठी मी जोएब शेख, पुणे।